Hello, hello. This is the My Artifact episode number 1417. आजची तारीख आहे आजची 3 फरवरी 2018. आता वाजले करीब 12:56. सांगण्यासाठी काय स्पेशल आज? सांगण्यासाठी असं तर काही खास वगैरे काही आहे नाही. हा, एक चांगली गोष्ट झाली माझ्यासोबत. ऍक्च्युली सोमवारी विशालचा घरचा कार्यक्रम आहे. टाकघाटला जेवण आहे. सो जस्ट लाईक तिथे आता उद्या जाईन का, म्हणजे ऍक्च्युली मला सुट्टी भेटली, म्हणजे सोमवारी माझी नाईट आहे. सो इझिली मी त्या गोष्टी मॅनेज करू शकतो. म्हणजे उद्या नाहीतरी सुट्टीच आहे. सो जस्ट लाईक उद्या सकाळी मी घरी जाईन. ओके, करीब 11-12 वाजता घरी पोहोचल्यानंतर मग काय संध्याकाळी थोडस टपरीवर चहा प्यायला जाईल. त्यानंतर सोमवारी मस्त रविवारी चांगली झोप वगैरे घेईन, मस्त 10-12 घंटे. आणि देन त्याच्यानंतर 10-12 घंटे झोप घेतली देन त्याच्यानंतर मग सकाळी उठील आणि देन सगळ्या मित्रांसोबत मजा करून टाकघाटला जाईल. राईट, इथे खाणं पिणं वगैरे जे काय झालं त्याच्यानंतर मग बुट्टीपर्यंत सोडून मग येईन. बुट्टीबोरीपर्यंत मग गाडी लागूनच राहते. इथून गाडी पकडील आणि रूमवर येऊन जाईल. जस्ट लाईक समज जर मी इथून सगळं कार्यक्रम वगैरे आटपलं ना, तर करीब 6 वाजता जरी निघालो ना, तर ऍटलिस्ट 8 वाजेपर्यंत आरामात पोहोचून जातो. आणि 8 वाजता पोहोचलो का मग थोडस झोपून घेईन, थोडस 11:30 वाजेपर्यंत. आणि मग 11:30 वाजता मग 12 वाजता ड्युटी. सो जस्ट लाईक एव्हरीथिंग इज गोइंग रिअली वेल. मला वेळ पण भेटला, प्रत्येक गोष्ट भेटली. मला असं वाटलं होतं की शाळेत माझी मॉर्निंग शिफ्ट राहील, तर मॉर्निंग शिफ्ट राहिली तर मला जातच नाही येणार. बट थँक गॉड माझी नाईट शिफ्ट आली. दॅट इज रिअली गुड. आज काम काही नाही, एव्हरीथिंग इज गोइंग रिअली वेल. आज ऍक्च्युली मी सकाळी उठलो आणि काय झालं की आज मी बायनरी कोड बद्दल खूप विचार करून राहिलोय. आज मी थोडस प्रॅक्टिकली बोलण्याचा इथं प्रयत्न करतो. बायनरी कोड बद्दल तू ज्याप्रमाणे थिंकिंग करत आहे, तू याला कुठे प्रॅक्टिकल फॉर्मॅट मध्ये कुठे सेव्ह करून राहिलाय का? काहीतरी डोक्यातच आहे. ऍक्च्युली माझ्या डोक्यात आहे, प्रॅक्टिकल फॉर्मॅट मध्ये मी सेव्ह केलाय, बट ते वरवरून आहे, एवढं डीपली नाही. येस, मला ही भीती आहे का जेव्हा मी ही स्टोरी रिटर्न करीन तेव्हा साला प्रॉब्लेम तर नाही होऊन जाईल. कारण कसं आहे की मी जेव्हा कानात हेडफोन टाकतो तेव्हा प्रत्येक गोष्ट विचार करतो. आता प्रॉब्लेम हा आहे का या साऱ्या गोष्टी रेकॉर्ड करू शकतो, युजली करू शकतो रेकॉर्ड, बट त्याच्यामध्ये मजा नाही येत यार. म्हणजे डोक्यामध्ये कसं विचार करून आपण ज्या प्रत्येक गोष्टी नाही का इमॅजिन करतो ना, दॅट इज रिअली गुड. आणि हे पण रिअली रॉंग आहे का समज जर मी रेकॉर्ड करून राहिलो आहे आणि जेव्हा मला त्याची गरज वाटेल तेव्हा मग मी ऐकून ह्या साऱ्या गोष्टी रिटर्न करणं पण इट इज नॉट रिअली पॉसिबल. कारण त्याच्यामध्ये गोष्टी क्लिअर होत नाही एक्झॅक्टली मला काय म्हणायचं आणि सांगायचं काय आणि लिहायचं काय. सो बेस्ट ऑप्शन इज दॅट की समज जर मला त्या गोष्टी बघायच्या आहेत तर मला प्रत्येक वेळेस ती गोष्ट इमॅजिन करावं लागेल प्रत्येक वेळेस. म्हणजे जस्ट लाईक पाठांतर म्हणजे डोक्यात झाडो रिव्हिजन करावं लागेल. मोर यू रिव्हिजन ऑन दॅट थिंग, तर त्याच्यामध्ये आपल्याला कॉन्फिडन्स क्लिअर होऊन जाईल, आपल्याला कळून जाईल का व्हॉट एक्झॅक्टली आय वॉन्ट. सो दॅट इज सो आजसाठी तेवढंच आहे. एव्हरीथिंग इज गोइंग रिअली ग्रेट. यास, सकाळी उठून आज ऑफिसमध्ये गेलो आणि सकाळी उठून आज ऍक्च्युली आज झोप नाही झाली प्रॉपरली. सो झोपलोय मी आज, म्हणजे नाही एक्झॅक्टली झोपलो नाही. I'm telling is की इथे एक कपल आहे जे माझ्या साईडला माझ्या क्रॉस वरून गेलं आहे आणि ते
पल त्या दोघांचं काही ना काहीतरी सुरू होतं, म्हणजे कुचूर मुचूर वगैरे, किसिंग किसिंग वगैरे. इतक्यात मला खूप काही पाहायला भेटत आहे ना रात्री मध्ये. नाईट शिफ्ट मध्ये कसं, नाईट शिफ्ट झाली आपली 1-2 वाजता की असं थोडस इथून फिरून फिरून काही ना काहीतरी कुठे ना कुठे भेटूनच जाते अशा गोष्टी. या चालते, त्यांची मजा करण्याचे दिवस आहे, आपले पण मजा करण्याचे दिवस राहील. बट राईट नाव वी नीड टू वर्क, वी नीड टू डू मेहनत, आणि त्याच्यानंतरच आपले चांगले दिवस येत जाईल. सो आहे चांगले चान्सेस की आपण प्रत्येक गोष्टीसाठी प्रॉपरली अंडरस्टँड होणं आणि रिअलाइज होणं की व्हॉट इज रिअली राईट फॉर मी, राईट. सो राईट नाव एव्हरीथिंग इज गुड, एव्हरीथिंग इज फाईन. So this is the end. This is the my artifact episode number 1417. Right now we are at Nagpur, Maharashtra. Thank you.